जयवंत दादा आपण या ठिकाणी या, आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। यानंतर बंडू दादा झांजे आपण या ठिकाणी या, आपल्या शुभ हस्ते आपण सूरज घोडविंदे याचा देखील या ठिकाणी सन्मानित करतोय। मॅच चालू करा। या ठिकाणी अशोकजी भोईर उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांना विनंती करेल, साईदीप भारत गॅसचे सर्व अशोकजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। मामांना विनंती असेल मामा आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे। तदनंतर मी केतनजी झांजे यांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आपण मयूर दादा हजारे यांना सन्मानित करायचंय। मयूर दादा हजारे आपण या ठिकाणी या। आणि या आधीच्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात साई लोंगले या ठिकाणी उपस्थित। साई आपण या ठिकाणी या। मी धनाजी झांजे आपण या ठिकाणी या, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी देतोय। साई लोंगले टेनिस क्रिकेट एक आपली कर्जत तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख। साहिल मंचावरती देखील उपस्थित झालाय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारतो आणि साहिलचा एक भव्य सत्कार देखील आता आपण मंचावरती करणार आहोत। ज्या क्रिकेटरने आपल्या तालुक्याचं, कर्जत तालुक्याचं नाव संपूर्ण भारतभर केलं, ISPL 2च्या माध्यमातून ISPL 2 सीझन 2चा टेप बॉल स्पेशलिस्ट बॉलर म्हणून ज्याने ओळख पटकावली, त्याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः फलंदाजांना नांगी टाकावे लागले असा हा आपल्या तालुक्यातील सितारा, उभरता सितारा जो आयडॉल ठरला आता प्रत्येकासाठी, साई लोंगले याचा एक भव्य सत्कार स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये प्रशांतजी झांजे यांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतोय। धन्यवाद। शरद साडी पारितोषिक होतं, मला असं वाटतं ते पारितोषिकही सुपूर्द केले जाईल। शरद धनंजयजी आमचे देसाई साहेब पालेगावचे यांच्या वतीने होतं 1000 रुपयांचं पारितोषिक। जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये स्कायरा 11 वहाल अशी लढत सुरू आहे। थँक्यू सो मच समीरजी सोमणे आणि सचिन सर। पहिलं षटक मार्गस्थे असताना धावफलक जाऊन पोहोचलंय, ते एकूण 2 या आकड्यावरती। जय जलेश्वर वाडेकर संघ थोडीशी खराब सुरुवात, कारण टॉस जिंकलाय वहाल टीमने, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं वाडेकर टीमला। एका बाजूला कल्याण तालुक्यामधील संघ वाडेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये पनवेल तालुक्यामधील वहाल। कट करण्याचा प्रयत्न, भरपूर व्हेरिएशन दाखवलेत खरं तर प्रतीकने। पहिले षटक संतोष भुंडेरे आणि दिनेशजी भोईर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय। शरदजी बुंधाटे आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय। माफियासबी उरण तालुक्यामधील संघ वहाल आणि त्यांच्या विरोधामध्ये जय जलेश्वर वाडेकर। पहिलं षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय। पनवेल तालुक्यातील बामणडोंगरी विभागातील हा संघ मैदानात खेळतोय वहाल आणि त्यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील वाडेकर, जय जलेश्वर वाडेकर हा संघ मात्र 2 हात करतोय। मी विनंती करतोय शरद बुंदाटे, आपलं जे पारितोषिक आहे जगदीश देसाई साहेबांचं पालेगावचे 1000 रुपयांचं, ते स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या। ओव्हर टू मयूर सर।
पहिलं षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय ते 2 या आकड्यावरती. सलामीची जोडी आपण बघतोय अतुल आणि सिद्धू पाटीलला, आणि गोलंदाजीसाठी येतोय घनश्याम. P2चे षटक 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकता. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण बघतोय या क्रीडा नगरीमध्ये. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करू. मोठ्या पोलला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पहिली मॅच जिंकली उमरोली टीमने, पराभूत केलं रीस टीमला. इथून कोण जिंकेल हा संघर्षाला आता येथे सुरुवात झाली आहे. कट करायचा होता चेंडू, यष्टिरक्षकाची अफलातून कामगिरी आपण बघतोय. यष्ट्यांच्या मागे प्रतीकला अप्रतिम षटक त्याने टाकलं पहिलं. फक्त धावा खर्च केलेल्या 2 आणि तदनंतर यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकांची कामगिरी. आणखी एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंगर बॉल सातत्याने बघायला मिळतात आपल्याला. गोलंदाज घनश्यामच्या माध्यमातून धावा येत नाहीयेत वाडेकर टीमसाठी. फलंदाज बाद होतोय. सिद्धू पाटीलला मात्र इथं परतवलंय घनश्यामने. बघा जी जनरेटर व्हॅन आहे तिथे बरेचसे प्रेक्षक अवतीभोवती आहेत. प्लीज त्यांना विनंती करतो की थोडेसे बाजूला पण सरका. बऱ्याचशा वायर्स तिथे आहेत. सो आपल्याला नम्रतेची विनंती आहे की आपण थोडेसे बाजूला सरका, कारण तुम्ही या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात. तुमच्यासाठी ती स्पर्धा आहे. सो आपल्याला नम्रतेची विनंती आम्ही करतोय कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने, या आयोजकांच्या वतीने, की थोडंसं बाजूला पण सरका. षटक क्रमांक 2 मार्गस्थे असताना धावफलक जाऊन पोहोचलंय. फक्त 2 धावा. काय गोलंदाजी करतोय तो वहाल संघ. स्कायरा 11 वहाल या नावाने आज या स्पर्धेमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय वैदिक. 3ऱ्या क्रमांकावरती वैदिक. सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलंय ते घनश्यामला. 5 ओव्हरची मॅच कितपत जाऊन पोहोचेल वाडेकर संघ याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील. चांगला बॉल, टप्पा पडून थोडासा आउट स्विंगर बघायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त दिशा दाखवली होती. फटका चेक केला होता. 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. 3 धावा धावफलकावरती. 40, 45, 50 हा आकडा मॅजिकल फिगर. 40 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर मग सेकंड इनिंग मध्ये देखील आपोआपच मजा येईल. कारण दोन्हीकडे बॅटिंग लाईनअप चांगले, दोन्हीकडे बॉलिंग लाईनअप चांगले. अशा परिस्थितीमध्ये एक फायटिंग टोटल उभं राहणं फार गरजेचं असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. शॉट फाईन लेगला. चांगली फिल्डिंग होत असताना कोणतीही धाव या बॉलवरती आली नाहीये. धावफलक तिथे स्थिरावलाय 3 या आकड्यावरती. काय गोलंदाजी बघायला मिळते अद्याप. या एकंदरीत सत्रामध्ये 11 चेंडूचा खेळ संपला आणि धावफलक फक्त 3 वरती पोहोचलाय. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. वेगाने ते बीट केला. यष्टिरक्षकांची अफलातून कामगिरी प्रतीकच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 3 धावा धावफलकावरती. सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामना. जलेश्वर वाडेकर संघाचं 3 धावा धावफलकावरती. आणि आता बॉलिंग साठी आलोय वहाल टीम कडून धीरज पाटील. 3रा षटक, 3रा गोलंदाज वापरण्यात आलाय प्रतीकच्या माध्यमातून. प्रतीकने पहिले षटक टाकलं होतं. धावा खर्च केल्या ती फक्त एक बाईटची. सो 2 धावा त्या षटकामध्ये आल्या. 2ऱ्या षटकामध्ये घनश्याम आला. त्याने धाव खर्च केली फक्त एक विकेट त्याला मिळाली ती सिद्धू पाटीलची. आणि आता बॉलिंगसाठी आलाय तो धीरज पाटील. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक 30 सेकंडच्या बाहेर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मेरिटनुसार क्रिकेट खेळावं लागेल. कारण या क्रीडा नगरीचा जर आपण विचार केला तर 40-45 जर आव्हान आहे ते देखील कठीण बनवू शकतं. तो प्रयत्न करा पाहिजे वाडेकर टीमच्या बाजूने.
धीरज पाटील व्यासपीठाच्या दिशेने, व्यासपीठ एन कडून गोलंदाजी करताना दिसेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसरा गोलंदाजाचा वापर करण्यात आला या मॅच मध्ये वहाल टीम कडून. चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल लॉंग ऑफला स्टिअर केलाय. लॉब ड्राईव्हचा चांगला फटका, लॉंग पाथ मधून फिल्डर तिथे पोहोचतो. एक धाव मिळते. ती पहिल्याच बॉल वरती एकने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल. 4 धावा. चेक खरं तर मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं युवा सेनेचे कर्जत तालुक्याले ते एक धडाडीचे नेतृत्व आणि त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रातील जो नंदी सध्या गाजतोय दगडू नंदिया चे मालक आदरणीय नितीनजी बडेकर साहेब यांचे इथे आगमन झाले. नितीनजी बडेकर साहेब आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आम्ही या मुख्य मंचावरती करतो. अनेक मान्यवर मंडळींचं देखील आगमन झालंय या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय सुनील वसंत जांजे स्मृती चषकात आपलं स्वागत आहे. खोलात टाकलेला बॉल, भन्नाट यॉर्क लाईनचा बॉल बघायला मिळाला. गोलंदाज धीरज पाटीलचा. काय गोलंदाजी राहिले या एकंदरीत सत्रामध्ये. एकही मोठा फटका नाही, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. सिंगल डबल घेण्यास भाग पडला आणि त्याचं कारण की काय, फक्त धावा फलकावरती धावा आहेत त्या 4. ॲक्युरेसी बघायला मिळाली, व्हेरिएशन बघायला मिळाले, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी बघायला मिळाली. ही क्रीडा नगरी जणू काही गोलंदाजांना साथ देती असंच आता वाटू लागलंय. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, थोडा स्लोअर वन करण्यात आला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिली व्हाईट बॉलची ही धाव बघायला मिळते. मैदानाच्या बाहेर जाते फलंदाज. हिट विकेट आहे. दुसरा धक्का लागेल तो वाडेकर संघाला. जो काय त्यांनी निर्णय घेतला, अचूक निर्णय म्हणावा लागेल अद्याप तरी, कारण सगळ्याच गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. तिसरा गोलंदाजाचा वापर, प्रत्येक गोलंदाजाला एक एक षटक आलं. त्यामध्ये प्रतीक असेल, घनश्याम असेल, धीरज असेल, चांगली गोलंदाजी करतायत. वेगवान बॉल, स्विच हिटचा देखना फटका, पाठीमागच्या दिशेने पटकावला चेंडूला. बॉल जाईल सीमा पार. आला या इनिंगचा पहिला चौकार. त्यावेळेस आडवा बॅटने उलटा शॉट खेळण्यात आला. पाठीमागच्या दिशेने 4 धावा मिळतात. पहिला चौकार या सत्रामधला. आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ दे, धावा येणं फार गरजेचं असतं. धावा येऊ लागल्यात आता वाडेकर टीमसाठी. 4 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावरती. फायटिंग टोटल 30-40 धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे या मॅच मध्ये. चेक नेक्स्ट मॅच असेल चांदई विरोधात सावरोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. दिलेचा बॉल, मिस टायमिंग आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. प्रतीक चेंडू खाली येतोय आणि तिसरा धक्का लागलाय तो जय जलेश्वर वाडेकर संघाला. सत्राचे हायलाइट काय राहिली आहे तर डॉट ऑफ पर्सेंटेज वाढले. बॅट्समन आपोआपच प्रेशराईज झाले आणि त्यामध्ये विकेट्स त्यांनी फेकून दिल्या. सिद्धू पाटील लवकर बाद झाला, त्यानंतर अतुल बाद झाला, त्यानंतर कपिल पाटील देखील बाद झाला आणि आता प्रशांत पाटील बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. थोडीशी संकटामध्ये सापडली आहे जय जलेश्वर वाडेकर, कारण अप्रतिम गोलंदाजी वहाल संघाची बघायला मिळते मैदानावरती आपल्याला. जो काही टॉस जिंकून त्यांनी निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा, तो अद्याप तरी त्यांच्या बाजूने आलाय.
धीरज पाटील पुनश्च बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघतोय धीरजला. वेगवान बॉल, खोलात टाकलेला बॉल पाठीमागच्या दिशेने, यष्टिरक्षकाची खराब कामगिरी, त्याच्या डोक्यावरून बॉल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे, बाईचा हा चौकार. चौदा धावा धावफलकावरती येत आहेत. धावा या षटकामध्ये येऊ लागल्यात, त्या आता आणाव्याच लागतील. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. आता 14 धावा धावफलकावरती आल्यात. ज्यावेळेस तो चौकार आला त्यावेळेस 13 होत्या. एकूण धावा 14 धावफलकावरती. या षटकाचा जर आपण विचार केला धीरजचा, तर अगोदरच्या 2 षटकांमध्ये धावा आल्याच नव्हत्या आणि तदनंतर या षटकामध्ये धावा येऊ लागल्यात. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर तिथे आहे. थोडंसं फंबल होत असताना हेच हेरलं. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय, म्हणजे तिसरीचा देखील प्रयत्न मैदानावरती आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होताना बघायला मिळते. धावा आता येऊ लागल्यात. पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजे 3+1, 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचेल 19 धावा. फ्रीडचा बॉल असेल. 19 धावा धावफलकावरती. धावा येऊ लागल्या त्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 3च धावा. या षटकामध्ये धावा आल्या ते एकूण 16. ऍक्सेलरेशन आता होऊ लागले. शेवटचे काही चेंडू शिल्लक. धीरज थोडंसं आक्रमणाला बली पडलाय असंच वाटू लागलंय. खरं ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा येऊ लागल्यात. एकूण धावा 18 धावा धावफलकावरती. जे जलेश्वर वाडेकर संघासाठी धावा येऊ लागला त्या षटकामध्ये. खुला टाकलेला बॉल, बॅक टू द बॉलर, सिंगल हवी आहे कारण फ्रीडचा बॉल होता. रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु आता दुसरीचा देखील प्रयत्न तिथे यशस्वी होताना बघायला मिळतोय आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. एकूण 20 धावा धावफलकावरती येतात. षटक क्रमांक संपलाय ते 3रं. मध्ये आता वापसी निर्माण झाली ती जय जलेश्वर वाडेकर संघासाठी. कारण 2 षटकांमध्ये जे मोमेंटम होतं ते स्कायरा 11 वहाल टीमच्या बाजूने होतं. ते मोमेंटम कुठेतरी तोडण्यामध्ये आता यश आलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 20 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पुनश्च घनश्याम पाटीलला इन्व्हाइट केलंय. खरं तर असं वाटलं प्रत्येक दुसरं षटक टाकेल, परंतु प्रतीकने स्वतःला मागे खेचलं आणि तदनंतर घनश्यामला संधी दिली. स्वतःच्या कोट्यामधील दुसरं षटक आणि संघासाठी हे 4थं षटक टाकतोय तो घनश्याम. दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस 1 धाव त्याने दिली, 1 विकेट त्यांनी मिळवली. सुंदर गोलंदाजी केली. तो विश्वास ठेवला आता वहाल टीमने घनश्यामवरती. धावफलक पोहोचले 20. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चांगला बॉल टप्पा पडून थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करत असताना व्हेरिएशन्स दाखवलेत घनश्यामने. याचसाठी आपण बघितलं तर त्याला इन्व्हाइट केलं होतं गोलंदाजीसाठी आणि सुरुवात मात्र त्यांनी चांगली केली आहे. धावफलक 20. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत. खुला टाकलेला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने स्टीअर केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगलच मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव मिळत नाहीये. प्रयत्न तर केले होते. एकच धाववरती समाधान मानावं लागतं या मॅच मध्ये. एकूण धावा धावफलकावरती पोहोचतील 21. 2 चेंडूवरती फक्त
एकच धाव खर्च केली घनश्यामने. एकंदरीत त्याच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर 8 चेंडू टाकण्यात आलेत, त्यामध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात या मॅचमध्ये. इकॉनॉमिकल राहिला, त्यामध्ये एक विकेट देखील त्याला मिळाली सिद्धू पाटीलची. एक मोठी विकेट ती होती या मॅचची, तीच त्याने मिळवली आहे. तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स घेऊन या मॅचमध्ये तो गोलंदाजी करतोय. आणखी एक चांगला बॉल, एलिव्हेशन मिळत नाही, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, स्क्वेअर लेगचा फिल्डर, कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप होतीये. घनश्याम सांगतोय चालेल, कारण एक्स्ट्राच्या धावा नकोय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. 23 धावा या मैदानावरती. 42-45 धावा देखील डिफेंड होताना आपण बघितल्यात. हे सगळे व्यावसायिक दर्जाचे क्रिकेटर आहेत. मजा येईल सामन्यामध्ये. खुला टाकलेला बॉल पाठीमागच्या दिशेने, थोडीशी मिसफील्ड बघायला मिळाली. शॉर्ट थर्डमॅनला डीप मध्ये आता चेंडू जातोय. तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती धावा. ते एकूण व्हाईट बॉलचा इशारा पंच करत आहेत. 2+1 3 धावा मिळतील या चेंडूवरती. 3 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 26 धावा. 26 धावा धाव फलकावरती. मागच्या काही चेंडूवरती धावा येऊ लागल्यात. एक फायटिंग टोटल पर्यंत जर जायचं असेल तर अशाच धावा बनवाव्या लागतील. एखादा मोठा फटका, सिंगल, डबल, मेरिटनुसार क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूची प्रतीक्षा करून त्यावरती प्रहारी हल्ले चढवावे लागतील या सामन्यामध्ये. स्लोअर 1, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडून थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल बनवणारा चेंडू बघायला मिळाला घनश्यामचा. डॉट बॉल. बरेचसे डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळतात या सत्रामध्ये, कारण त्याचं काम टॉस जिंकून जो काही निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा, तो आपल्या बाजूने झुकण्याचं काम मात्र करते वहाल टीम. खुला टाकलेला बॉल पॉइंटच्या दिशेने. पॉइंटला फिल्डर तिथे आहे. एकच धाव ती मिळेल. ती फलंदाजी करत असताना वैदिकला, आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 27 धावा. किमान 40-45 आकडा मनामध्ये ठेवून धावावं लागेल जे जलेश्वर वाडेकर संघाला, कारण त्यांनी देखील 2-3 मॅचेस बघितले असतील. खुला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन ला फिल्डर, आणि त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार, षटकार. नंतर धावा आल्या त्या एकूण तिसऱ्या ओव्हरमध्ये 17, आणि या षटकामध्ये धावा आल्या ते एकूण 13. म्हणजे एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 33 धावा धाव फलकावरती. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. धावा येऊ लागल्यात. आता मोमेंटम शिफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे. जे फायटिंग टोटल पाहिजे होतं जय जलेश्वर वाडेकर संघाला, ते आता होण्याच्या मार्गावरती ते उभे आहेत. बॉलिंग करण्यासाठी दाखल झालाय बॉलिंग ट्रॅकवरती सुजल घरत. शेवटचे षटक असेल, स्लॉगोरचे षटक असेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील वाडेकर संघाला. परंतु दुसऱ्या बाजूला वहाल संघ विचार करत असेल की ज्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी झाली, असं वाटलं की 20-25च्या आतमध्ये रोख लावण्याचं काम करते की काय वहाल टीम. परंतु तदनंतर जसं षटक आलं धीरजचं, जसं षटक आलं घनश्यामचं, आता धावा येऊ लागल्यात या मॅचमध्ये. सुजल घरत आलाय बॉलिंगसाठी. शेवटचे षटक, स्लॉगोरचे षटक, हाणामारीचे षटक. स्ट्रायकर एंडला उभा आहे वैदिक. स्ट्रायकर एंडला वैदिक उभा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला प्रशांत जो 5व्या क्रमांकावरती आलाय, काय बॅटिंग करतोय. 4 चेंडू 10 धावसंख्येवरती तो खेळतोय. मिडल ऑर्डर मध्ये येऊन या डावाला आकार देण्याचं काम, एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या टीमला करतोय. 5व्या क्रमांकावरती येऊन सुजल घरत.
सुजलचा वेगवान बॉल, अगदी नाका समोरून जाणारा हा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाज बाद होतोय तो प्रशांत. जो तिसऱ्या क्रमांकावरती आला होता, अजूनही क्रीज वरती प्रशांत उभा आहे. आणि खरं तर प्रशांतला स्ट्रायकर एंड वरती आणण्याचं काम केलं गेलं पाहिजे ते वाडेकर संघाकडून, कारण प्रशांतला बॉल आता फुटबॉल सारखा दिसतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे करून दाखवलं या पहिल्या इनिंग मध्ये. ज्यावेळेस धावसंख्येसाठी संघर्ष सुरू होता जे जलेश्वर वाडेकर संघाचा, अशा परिस्थितीमध्ये या शेवटच्या ओव्हरमध्ये जितका वेळ प्रशांत स्ट्रायकर एंडवरती राहील तितकी चांगली धावसंख्या बघायला मिळेल तुम्हाला वाडेकर संघाची. बॅटिंगसाठी दाखल झालाय सर्वेश. सर्वेश दाखल झालाय मैदानावरती. 6व्या क्रमांकावरती पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली ती सुजल घरतने. सुरुवात तर चांगली केली, त्याला शेवट देखील गोड करावा लागेल. यानंतर तुम्हाला चांदई आणि सावरोली लढत बघायला मिळेल. दोन नामवंत संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना दिसतील. बॉलिंगसाठी पुनश्च सुजल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन दाखवले सुजलने. स्ट्राईक रोटेशन, कारण प्रशांतला स्ट्राईक हवी आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव मिळेल धाव फलकावरती. एकूण धावा पोचतील ते 34 आकड्यावरती. फलंदाज बाद होतोय सर्वेश. मोठमोठ्या संघांना बघण्यासाठी, यांचं क्रिकेट बघण्यासाठी, या सगळ्या खेळाडूंना बघण्यासाठी इथे उपस्थित झाले ते सगळ्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करू. आदरणीय नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे आणि संपूर्ण जे हनुमान क्रिकेट संघ वरईच्या माध्यमातून. बॅटिंगसाठी दाखल झालाय ओम शेलार. पंचांचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतरची सिंगल अडवते धावफलकावरती. धावफलक पोहोचले 35 या आकड्यावरती. 40 पेक्षा जास्त धावा या मैदानावरती मी म्हणेन चॅलेंजिंग होऊ शकतात या वातावरणामध्ये, कारण बऱ्याचशा मॅचेस तुम्हाला फसताना दिसलेत आजच्या या रात्रीमध्ये. चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल, पंचांचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा. या षटकामधला हा तिसरा व्हाईट बॉल आहे. चॅलेंज करण्यात आलंय फिल्डिंग रिव्ह्यू कडून, फिल्डिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉल चेक केला जाईल, चॅलेंज केलं त्याला, त्या डिसिजनला. कुणाल टायरे यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. tenniscricket.in ची संपूर्ण टीम टेलिकास्टिंग करते या स्पर्धेला. बॉल चेक केला जातोय. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल. चॅलेंज करण्यात आलं होतं, फेअर डिलिव्हरी पंचांनी सांगितलंय. चांगला बॉल बघायला मिळाला सुजल घरतचा. धावफलक तिथे स्थिरावलाय 35 धावा. 35 धावा धावफलकावरती आल्यात. हाफ ट्रॅकर बॉल, पुनश्च व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केलाय. दंडित केलं सुजलला. एकने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 38 धावा. खरं तर लेफ्टी 36 या आकड्यावरती. खरं तर लेफ्टी बॉलर आहे, अँगल बनवतोय राईट हँडेड बॅट्समन साठी बाहेरच्या दिशेने, आणि तो थोडासा जास्त कट होतोय बॉल. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटच्या गॅपमध्ये तिथे फिल्डर आहे, पोहोचेल तोपर्यंत मिळतील प्रशांतला या बॉलवरती 2 धावा. 2 धावसंख्येने धावफलक पुनश्च पुढे जाईल.
जय जलेश्वर वाडेकर संघाचं 38 धावा, 40 पेक्षा जास्त धावा. खरं तर कठीण होतो ज्यावेळेस धावाला सुरुवात झाली, परंतु तदनंतर धावा येऊ लागल्यात वाडेकर संघासाठी. इथे पुनश्च मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या बाजूने चेंडू झाला, बॉल आणि बॅटचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल. कधी बॉल वरती धावा येत आहेत, कधी डॉट बॉल येत आहेत, कधी मिस टायमिंग फटके बघायला मिळत आहेत, कधी चांगले फटके बघायला मिळतात. एकंदरीत चांगलं क्रिकेट राहिलं या मॅच मध्ये. पुनश्च स्लोअर वन टाकण्यात आला होता पंचांचा, पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा, पुनश्च दंडित केलं. या षटकामध्ये 4था व्हाईट बॉल आहे. 39 धावा. शेवटच्या षटकांमध्ये आपण सुजल घरातला बघतोय. मागच्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात. वेगबॉन बॉल, क्विकर वन हाताळण्यात आला होता. पंचांचा इशारा येते ते फलंदाज आहे बाद, म्हणजे प्रशांतला परतावा लागेल डगावच्या दिशेने. धावफलक पोहोचलाय 39 धावा धावफलकावरती. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. व्हाईट बॉल आहे. येस रिव्ह्यू घेण्यात आलाय, चॅलेंज करण्यात आलाय त्या डिसिजनला. फेअर डिलिव्हरी. बॅटिंगसाठी दाखल झालाय धीरज पाटील. नीरज पाटील आलाय 8व्या क्रमांकावरती. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला आणि एकंदरीत 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 39 धावा धाव फलकावरती. 30 बॉल आणि 40चं टार्गेट सेट करण्यात आलंय स्कायरा 11 वाहल टीम समोर. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. नितीन दादा झांजे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मंचावरील पाहुण्यांचा सत्कार करावा. नुकताच ज्यांचं आगमन झालंय या मंचावरती आदरणीय नितीनजी बडेकर साहेब, कर्जत युवा सेनेचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रातील देखील एक नामवंत नाव आदरणीय नितीनजी बडेकर साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती प्रशांत दादा आणि नितीन दादा यांच्या उपस्थितीमध्ये मात्र संपन्न होईल. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषकात आदरणीय नितीनजी बडेकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. मला KPLची स्पर्धा आठवते. कर्जत प्रीमियर लीगमध्ये सर्वच्या सर्व ट्रॉफी देण्याचं काम मात्र नितीनजी बडेकर यांनी केलं होतं आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. कबड्डीच्या स्पर्धा त्यांना आवडतात आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये एक भलं मोठं नाव आहे, कारण दगडूशेठ या नंदीचे मालक. धन्यवाद जगदीश दादा. JD हे सगळ्यांच्या परिचित असं नाव. संदेशजी आजारे देखील उपस्थित आहेत. दिनेशजी भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. दिनेशजी भोईर यांना देखील सन्मानित करण्यात येईल. एक फोटो होत असताना जयवंतजी हजारे, त्याचबरोबरीने सूरज घोडविंदे, संदेश हजारे, नुकताच त्यांची देखील स्पर्धा संपन्न झाली. 4 रात्रींमध्ये कमालीची मेहनत केली संदेश दादा, जयवंत दादा आणि त्यांच्या सर्वच आयोजकांनी आणि त्यांच्या टीमने आणि एक भली मोठी स्पर्धा त्यांनी मात्र संपन्न केली. चांदई संघाचा कर्णधार उपस्थित झालाय ओमकार सिद्धू 11 सावरोली. टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी या. दिनेशजी बोरी साहेबांचा देखील सत्कार होईल मंचावर. सलामीची जोडी पाठवा त्वरित. प्रशांतजी झांजे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश भोईर यांचा सत्कार करावा. वाहल टीम आपली सलामीची जोडी पाठवा. पोशीर शिवसेनेचे संघटक पंचायत समितीचे संतोषजी भुंडरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आपण या मंचावरती करणार आहोत. संतोषजी भुंडरे साहेबांचा सत्कार. माजी पंचायत समिती सदस्य सशक
2025 1 मे ते 4 मे स्पर्धा मात्र येणार आहे. 1 मे ते 4 मे आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 40 संघ खेळणार आहेत. या स्पर्धेचं ठिकाण आहे जनार्दन स्मृती मैदान, भाकरीचा पाडा. आणि सूरजजी घोडविंदे, सागरजी काळन, सुभाषजी सोनावले यांच्याशी आपण नक्की संपर्क साधा. मनोजजी एगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोजजी एगडे यांचाही सत्कार मात्र इथे संपन्न होईल. सूर्याजी दादा जांजे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मनोजजी एगडे साहेबांचा सन्मान करावा. चला बॅटर वाल टीम घनश्यामजी लवकरात लवकर आपली फलंदाजीची जोडी पाठवा मैदानात आणि आयोजकांना विनंती आहे चेंडूची पूर्तता करा. यस, आमचे अशोकजी भोईर पुरस्कर्ते हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. देवा 11 या नावाने संघ त्यांचा नेहमी खेळत असतो. सूर्याजी दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण अशोकदादा भोईर यांना देखील सन्मानित करावं या स्पर्धेच्या निमित्ताने. एक नामवंत पॅकर पुरस्कर्ते म्हणून या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये ज्यांची ओळख आहे अशोकजी भोईर, देवा 11 या नावाने त्यांचा संघ नेहमी खेळत असतो. आजही खेळणार एक संघ 4थ्या मॅचमध्ये. त्यांचं इथे एक भव्य स्वागत आपण करतोय. चांदई संघ उपस्थित झालाय. सावरोली टीमला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. इट्स ओव्हर टू मयूर सर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या पण टॉस साठी. थँक्यू सो मच समीरजी सोमणे. जाऊया मॅचकडे. 30 बॉलमध्ये टार्गेट सेट करण्यात आले ते 40 धावा संख्येचं, परंतु या क्रीडा नगरीमध्ये या धावा देखील डिफेंड होऊ शकतात. सो कुठेही जाऊ नका, सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. बॅटिंगची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्कायरा 11 वहाल टीमची. प्रयास आणि समीर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 30 बॉलमध्ये बनवायचे त्या 40 धावा. स्ट्रायकर एंडला प्रयासला आपण बघतोय, नॉन स्ट्रायकर एंडला बघतोय आपण समीर नाईकला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलाय लेफ्ट हँडेड बॉलर कपिल पाटील. 30 बॉल 40 हे समीकरण. एक डीप मिड विकेट तैनात करण्यात आलाय 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय जो कव्हरच्या दिशेने. एक मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, एक गली आहे, एक पॉइंट आहे, एक कव्हर पॉइंट आहे. लेफ्टी गोलंदाज कपिल पाटील पहिले षटक घेऊन आलाय. प्रयास स्ट्रायकर एंडला आपण प्रयासला बघतोय. पहिले 2 षटक सगळं काही सांगून जातील या मॅचचे. मॅच कुठपर्यंत पोहोचेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता नॉन स्ट्रायकर एंडला. चेक. मयूर सर खरं तर वाडेघरची ओळख आहे त्यांची फिरकी गोलंदाजी आणि या 40 धावा संघर्ष खूप चांगला होईल. दोन्ही टीमचं बॉलिंग अटॅक तगडा आहे आणि त्याची झलक पहिल्या डावातही आपण पाहिली वाळ संघाकडून आणि आता या डावात देखील फिरकीचं एक जाळ नक्कीच पाहायला मिळेल वाडेघर टीम कडून. नक्कीच कारण गोलंदाजीसाठी ओळखला जातो वाडेघर हा संघ. आणि या क्रीडा नगरीमध्ये जर आपण बघितले तर आज दबदबा राहिलाय गोलंदाजाचा. सो या धावा देखील डिफेंड होऊ शकतात. चांगला बॉल फिरकी पडतोय. कपिल पाटील टप्पा पडून थोडासा बाहेरच्या दिशेने वळवलाय चेंडूला राईट हँडेड बॅट्समन साठी आणि हा डॉट बॉल बघायला मिळाला. सुरुवातीच्या 2 बॉल वरती 2 डॉट बॉल मात्र बघायला मिळालेत. चांगली सुरुवात कपिल पाटील कडून. सुरुवातीची तर गरज असते कारण तुमची चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम करून जात असते. इथे आडवा बाटणे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग बॉल सीमा पार आलाय चौकार.
त्यांचा इशारा आलाय तो नो बॉलचा, म्हणजे 5 धावा मिळतील या चेंडूवरती. धाव फलक जाऊन पोहोचेल एकूण 5 या आकड्यावरती. अकाउंट देखील खुलं झालंय. मॅच चालू ठेवू शकता तुम्ही. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर डीप मध्ये आहे. सिंगल मिळते, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एक धाव मिळते या चेंडूवरती आणि एका धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 धावा, 40चं टार्गेट आहे 30 बॉल मध्ये. 8ची सरासरी प्रति षटका मागे. पहिल्या 3 बॉल वरती धावा आल्या ते एकूण 6. सुरुवात तर चांगली झाली आहे वाहल टीमची या मॅच मध्ये. बॉलिंग करत असताना देखील चांगली सुरुवात, बॅटिंग करत असताना देखील चांगली सुरुवात. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 20 धावा जरी आल्या तरी मी म्हणेन या मॅच मध्ये इझिली मॅच चेस होऊ शकते. विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील वाडेकर संघाला. इथे फुल टॉस बॉल, फक्त दिशा दाखवली ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार, बॉल चौकार. त्याने प्रयासला पहिले 2 बॉल त्याने अप्रतिम टाकले. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी व्हायला पाहिजे त्या टप्प्यावरती टाकले, परंतु तदनंतर तुम्हाला क्लास बघायला मिळाला तो वाहाल टीमचा प्रयासचा. काय बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. धाव फलक जाऊन पोहोचलोय एकूण 10 या आकड्यावरती. आमिरच्या बॅटमधून आला, समीरच्या बॅटमधून चौकार आलाय. स्विच हिटचा देखना नजारा, बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, आलाय हा चौकार. या 4 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. सुरुवात तर चांगली झाली, फ्लाइंग स्टार्ट मिळालाय स्कायरा 11 वाहाल बी टीमला. काय बॅटिंग करतोय वाहाल संघ. अगदी दूरवरचा प्रवास करून ओलवेड नोड विभागामधून हा संघ इथे दाखल झालाय कर्जत बॉल टेनिस क्रिकेटमध्ये, वरई गावामध्ये, आणि त्यांचा प्रवास अद्याप तरी सुखकर राहिलाय. स्विपचा फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला मिसफील्ड बघायला मिळाली. डीप मध्ये चेंडू जातोय, मिड विकेटचा फिल्डर स्क्वेअर लेगच्या दिशेने धावपल करतोय. अंतिम क्षणी चेंडूला पकडेल तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती धावा. ते एकूण 2 आणि या 2 धावा संख्येने षटक क्रमांक पहिलं देखील संपुष्टात आलाय. 1 षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचेल 16 धावा धाव फलकावरती. पोहोचलंय ते 16 धावा धाव फलकावरती. 40चा पाठलाग सुरू आहे. अर्धा टप्पा तर गाठण्यामध्ये यश आलंय. पहिल्या षटकामध्ये ते स्कायरा 11 वाहाल संघाला ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली ॲज अ बॉलिंग युनिट, त्या पद्धतीची सुरुवात ॲज अ बॅटिंग युनिट करत असताना प्रयास आणि त्याच्या बरोबरीने समीर. एक चांगले पार्टनरशिप. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती अतुल. अतुलला मात्र इन्व्हाइट करण्यात आलं. P2 हे षटक आहे. 3 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. यानंतर एक मोठी लढत तुम्हाला बघायला मिळेल. सावरोली आणि त्याच्या विरोधामध्ये चांदई. बॉलिंग साठी सज्ज होतोय अतुल. खुला टाकलेला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने अगदी काढला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव मिळते या चेंडूवरती. ती प्रयासला आणि एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. विकेट्स घ्याव्या लागतील, सातत्याने विकेट्स आता घ्याव्या लागतील, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील. या मॅच मध्ये नांगी टाकली की काय जय जलेश्वर वाडेकर संघाने असं वाटू लागले, कारण हा संघ एक फायटर जेट संघ आहे. नेहमीच फाईट करण्यासाठी ओळखला जातो. तशी फाईट होणं त्यांच्या माध्यमातून फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल करतोय. समीरला मात्र परतवतोय
तो गोलंदाज अतुल. चला सावरुली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच, कारण चांदई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. चला आपण विनंती करूया सावरुली टीम आपण टॉस करण्यासाठी त्वरित यावं. विकेट मिळाली समीरची, याच विकेट आता मिळवाव्या लागतील गोलंदाजी करत असताना जे जलेश्वर वाडेकर संघाला, कारण त्यांना माहिती आहे धावफलक पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 धावा 40 टार्गेट. अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 22 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. बावीस बॉल 23. चला मॅच चालू करा. 22 बॉल 23 ही समीकरण या मॅच मधलं डॉट ऑफ पर्सेंटेज आता इथून वाढवावे लागतील. विकेट्स मिळालेत, कमबॅक करण्याची संधी आता निर्माण झाली वाडेकर संघाच्या बाजूने जर आपण विचार केला. परंतु दुसऱ्या बाजूला वाहल संघ म्हणत असेल की सुरुवात आमची चांगली झाली, त्या सुरुवातीचं सातत्य आम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत टिकवायचंय. एक चांगली सुरुवात वाहल टीमची. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला स्टेअर केलाय, लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर डीप मध्ये आहे. एक धाव मिळते या चेंडूवरती आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 18 धावा धावफलकावरती येत आहेत. 18 धावा धावफलकावरती 40 हे टार्गेट. अजूनही 22 धावसंख्येची गरज. एकूण धावा 18. अतुल गोलंदाजीसाठी पुनश्च सज्ज होतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला वॅकंड एरिया, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल गेलाय सीमा पार, आलाय चौकार. बावीस धावा धावफलकावरती आल्यात. सुखकर प्रवास सुरू आहे खरं तर वाहल टीमचा. स्कायरा 11 वाहल या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. सुंदर कामगिरी ॲज अ बॉलिंग युनिट, ॲज अ बॅटिंग युनिट. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये वाहल संघ. 22 धावा धावफलकावरती अजूनही 18 बनवायचे सामना जिंकण्यासाठी. चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन पुनश्च करण्यात आलाय. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू गेलाय, बॉल सीमा पार, आलाय चौकार. चांदई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. राज देखील आलाय. सावरोली टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी आलाय. मी विनंती करतोय टॉस करण्याची. नितीन दादा यांना विनंती करतोय की आपण टॉस करून घ्या, कारण दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. ओमकार सिद्धू 11 सावरोली या नावाने आज संघ तुम्हाला मैदानामध्ये दिसेल. चौकारांचे हॅट्रिक ठोकतोय तो फलंदाज प्रयास. षटक क्रमांक संपलाय, ते दुसरं आणि 2 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 30 धावा धाव फलकावरती येत आहेत. अठरा चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज. थोडं स्पीडअप करा आता पंच.
सन्मान्य सुलतान भाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावा. सन्मान्य सुलतान भाई यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावा. या स्पर्धेमध्ये आपलं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. जे हनुमान क्रिकेट संघ वरईकरांचं हे आयोजन, नितीनदादा झांजे, प्रशांतदादा झांजे, जे हनुमान क्रीडा मंडळ वरई यांचं हे आयोजन, स्वर्गवासी सुनील वसंत झांजे स्मृती चषक. फुलटॉस बॉल पॉईंटच्या दिशेने डीपमध्ये आता फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी. एक धाव कंप्लीट होतीये. दुसरीचा प्रयत्न करते परंतु दुसरी धाव घ्यायला मागत नाहीये आणि इथे डायरेक्ट हिट देखील झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. चेक केलं जाईल. दाखवावे लागेल तुम्हाला. सावरोली टीमचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं आपण स्वागत करू. वरईच्या या क्रीडा नगरीमध्ये खालापूर तालुक्यातील एक इन्फॉर्म संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सुलतान भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. नॉट आउटचा इशारा पंचांनी केलाय. या क्रीडा नगरीमध्ये पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पाहुण्यांचा ताफा आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येतोय. सुलतान भाई यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. या स्पर्धेच्या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सुलतान भाई यांचं या ठिकाणी स्वागत आणि त्यांच्या समवेत सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनाच्या अंतकरणापासून आपण या वरई नगरीमध्ये सहर्ष स्वागत करू. पाहुण्यांना विनंती आहे की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. या जय हनुमान क्रीडा मंडळ वरईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गवासी सुनील वसंत झांजे स्मृती चषकामध्ये मनाच्या अंतकरणापासून आपण या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करू. पाहुण्यांना विनंती मी करतोय की आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. या वरई नगरीमध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करू. आदरणीय प्रशांतजी झांजे आणि नितीनजी झांजे आणि त्याचबरोबरीने जय हनुमान क्रीडा संघ वरई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये या वरई क्रीडा नगरीमध्ये पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. धावफलक पोहोचलाय. 36 धावा धावफलकावरती. 4 धावा संख्येची गरज आहे. चार धावा संख्येची गरज. सामना आता सोपा झालाय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पाठीमागच्या दिशेने झाली मिसफिल्ड आणि बॉल गेला सीमा पार. आलाय चौकार, विजयी चौकार, 22चा चौकार आहे आणि सामना जिंकलाय तो स्कायरा 11 वहाल बी संघाने. हार्दिक अभिनंदन आणि हार्डलक